कृष्णा कोयनेच्या संगमावर वाहिली छत्रपती संभाजी महाराज यांना आदरांजली. मुकपद यात्रेतून बलिदान मासचा समारोप. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या अद्वितीय बलिदानाचे स्मरण आणि त्यांच्या न निघालेल्या अंत्ययात्रेचे प्रतिकात्मक स्वरूप म्हणून कराड शहरात बुधवारी सायंकाळी भावनिक वातावरणात मूक पदयात्रा काढण्यात आली. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान कराड यांच्या पुढाकारातून आयोजित या उपक्रमात शेकडो हिंदू बांधव, युवक युवती आणि शिवशंभू भक्तांनी मोठ्या श्रद्धेने सहभाग नोंदवून संभाजी महाराजांना अभिवादन केले. फाल्गुन अमावस्येच्या दिवशी म्हणजेच बुधवार दिनांक 18 मार्च रोजी सायंकाळी 5:30 वाजता कृष्णा नाक्यावरील पांढरीचा श्री मारुती मंदिरापासून या मूक पदयात्रेला सुरुवात झाली. शहरातील प्रमुख मार्गावरून कन्या प्रशाला, चावडी चौक, आझाद चौक मार्गे ही यात्रा कृष्णा कोयना नद्यांच्या संगमापर्यंत पोहोचली. संपूर्ण मार्गावर शिस्तबद्ध आणि शांततेत निघालेल्या या यात्रेमुळे परिसरात भावनिक वातावरण तयार झाले होते. परमपवित्र भगवा ध्वज आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या वडू बुद्रुक या स्मृतीस्थळावरून आणलेली धर्मवीर ज्वाला तसेच त्या पाठीमागे सर्व हिंदू समाज बांधव असे या मूकपद यात्रेचे स्वरूप होते. संगमावर पोहोचल्यानंतर धर्मवीर ज्वालेचे अर्पण करून प्रतिकात्मक दहन करण्यात आले आणि संभाजी महाराजांना सामूहिक आदरांजली वाहण्यात आली. या मूकपद यात्रेद्वारे बलिदान मासाची सांगता करण्यात आली. या उपक्रमातून संभाजी महाराजांच्या त्यागाची आठवण जागवतानाच नव्या पिढीपर्यंत इतिहास पोहोचवण्याचा संदेश देण्यात आला. एक फोन थेट 15 कोटींची मंजुरी. फलटण पंचायत समितीच्या नव्या इमारतीला गती. फलटण पंचायत समितीच्या नूतन सभापतीपदी शिवांजली विक्रमसिंह भोसले यांनी उत्साहात पदभार स्वीकारताच तालुक्याच्या विकासाला गती देणारी महत्त्वपूर्ण घडामोड घडली. माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या एका फोननंतर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी फलटण पंचायत समितीच्या नव्या इमारतीसाठी तब्बल 15 कोटी रुपयांच्या निधीला तात्काळ मंजुरी दिली. नूतन सभापती शिवांजली भोसले यांच्या पदग्रहण सोहळ्याला माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, फलटण कोरेगावचे आमदार सचिन पाटील, नगराध्यक्ष शमशेरसिंह नाईक निंबाळकर, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या ॲडव्होकेट सौ जिजामाला नाईक निंबाळकर यांच्यासह अनेक मान्यवर व पंचायत समिती सदस्य यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमानंतर माजी खासदार नाईक निंबाळकर यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना थेट दूरध्वनी करून फलटण पंचायत समितीसाठी नूतन व भव्य इमारतीसाठी निधीची मागणी केली. या मागणीला मंत्री गोरे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत येत्या 31 मार्च अखेर 15 कोटी रुपयांच्या निधीला मान्यता देण्याचे आश्वासन दिले. तसेच या इमारतीचे कामकाज लवकरात लवकर सुरू करण्याचेही त्यांनी स्पष्ट केले. या घोषणेमुळे पंचायत समितीच्या आवारात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून उपस्थितांनी जल्लोष साजरा केला. फलटण तालुक्याच्या प्रशासकीय सुविधांमध्ये मोठी भर पडणार असल्याने या निर्णयाचे सर्व स्तरातून स्वागत होत आहे. जेव्हा आम्ही पदग्रहणाच्या कार्यक्रमामध्ये आहोत, तुमच्या परस्पर आम्ही जाहीर केले की तुमच्या शुभ हस्ते या ठिकाणी नवीन पंचायत समितीचं भूमिपूजन होईल. चालेल ना? मी नंतर तुमचा विचारल्यानंतर स्पीकरवर घेणार आहे. 1 मिनिट मी स्पीकरवर घेतो. आदरणीय राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे साहेब या ठिकाणी दूरध्वनीवर उपलब्ध आहे. त्यांच्या न विचारता आपण त्यांच्या हस्ते भूमिपूजन जाहीर केलं, पण त्यांची परवानगी आपण सर्व समक्ष या ठिकाणी घेऊया. गोरे साहेब, आम्हाला नवीन पंचायत समितीचं भवन तुमच्या खात्यातर्फे आम्हाला मंजुरी 30 दिवसाच्या आत आम्ही जाहीर केलंय. आम्हाला देणार आहात ना? मी 30 दिवस म्हटलो. गोरे साहेबांनी 31 मार्चच्या येणाऱ्या 10 दिवसाच्या आत 15 कोटी रुपयांचा निधी जाहीर केला. मी सर्वांच्या वतीने राज्याचे ग्रामविकास मंत्री आदरणीय जयकुमार गोरे साहेबांचं मी खूप खूप आभार मानतो आणि तुम्हाला धन्यवाद देतो. कार्यक्रम संपला की परत बोलतो. परस्पर जवळचा मित्र असला ना, परस्पर खिशात हात घालतो. आणि मी 30 दिवस जरा जपून म्हटलं होतं, पण येणाऱ्या 10 दिवसात 31 मार्च उलटायच्या आधी ते म्हटले मी प्रशासकीय मान्यता 15 कोटी रुपये देतो. 10 कोटीची अपेक्षा. कोरेगावात इफ्तार पार्टी, सामाजिक ऐक्याचा संदेश. मुस्लिम समाजाच्या विकासासाठी निधी देणार आमदार महेश शिंदे.
ईद उल फित्र म्हणजेच रमजान ईद या मुस्लिम समाजाच्या सर्वात मोठ्या उत्सवानिमित्त कोरेगावात आयोजित इफ्तार पार्टीत सामाजिक ऐक्य व बंधुभावाचा संदेश देण्यात आला. दत्तनगर येथे बुधवारी रात्री झालेल्या या कार्यक्रमात आमदार महेश शिंदे यांनी मुस्लिम समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक तेवढा निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे व नगरसेवक साईप्रसाद बर्गे यांच्या पुढाकाराने राहुलदादा बर्गे मित्रमंडळ आणि आमदार महेशदादा शिंदे विचारमंच यांच्या संयुक्त विद्यमाने या इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मुस्लिम समाज बांधवांशी संवाद साधताना आमदार शिंदे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा बँकेचे संचालक सुनील खत्री होते. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य किरण बर्गे, पंचायत समितीचे माजी उपसभापती भास्कर कदम, माजी सदस्य रवींद्र बोतालजी, माजी उपनगराध्यक्ष जयवंत पवार, माजी नगरसेवक सचिन भैया बर्गे, नितीन उर्फ बच्चू शेठ ओसवाल, रशीद शेख यांच्यासह अल्पसंख्याक विकास परिषदेचे संस्थापक अध्यक्ष शाहरुख शेख व मुस्लिम समाज बांधव यावेळी उपस्थित होते. आमदार शिंदे पुढे म्हणाले की रमजान महिन्यातील रोजा हा त्याग, संयम आणि अल्लावरील श्रद्धेचे प्रतीक आहे. कोरेगावातील मुस्लिम समाजाच्या विकासासाठी इतिहासात पहिल्यांदाच ठोस पावले उचलले असून नगरपंचायतीत प्रतिनिधित्व देऊन त्यांच्या प्रश्नांना न्याय देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. समाजाच्या गरजांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध करून देण्यात आला असून भविष्यातही आवश्यक तेवढा निधी देण्यात येईल असा शब्द त्यांनी दिला. कोरेगाव शहराचा चेहरामोहरा बदलण्यासाठी मोठ्या प्रमाणावर विकासकामे हाती घेण्यात आली असून ती लवकरच पूर्णत्वास जातील. मुस्लिम समाजाच्या प्रगतीसाठी आणि हितासाठी आपण नेहमीच कटिबद्ध राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. यावेळी राहुल प्रकाश बर्गे, हमीद मुल्ला, वाजिदभाई मौलाना यांनीही मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास नगरसेवक साईप्रसाद बर्गे, ॲडव्होकेट अमोल भुतकर, सागर बर्गे, सागर विरकर, संतोष बर्गे, डॉक्टर विघ्नेश बर्गे, राजेंद्र वैराट, अनिकेत सूर्यवंशी, महेश शामराव बर्गे, दीपक फडके, दीपक कांबळे, विजय घोरपडे, अजित विलासराव बर्गे, आयुब शेख, वारिस कुरेशी, अल्ताफ मुल्ला यांच्यासह कोरेगाव विकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व आजी माजी नगरसेवक यावेळी उपस्थित होते. या कोरेगावमध्ये इतिहासात प्रथमच एक निर्णय केला. सगळ्या जाती धर्माच्या लोकांना या नगरपंचायतीमध्ये प्रतिनिधित्व दिलं पाहिजे आणि त्यांनी या ठिकाणी भाऊ पण आलेले आहेत. एक प्रतिनिधित्व दिलं पाहिजे आणि त्यांचं प्रश्न हे सभागृहात मांडण्याची संधी दिली पाहिजे असा निर्णय खत्री साहेब आपण आणि पार्लिमेंटरी बॉडीने त्या ठिकाणी घेतला. आणि तो नुसता निर्णय घेतला नाही तर तो सत्यात आणून दाखवला. सगळ्या जाती धर्माच्या लोकांना या ठिकाणी नगरसेवक म्हणून काम करण्याची, स्वीकृत नगरसेवक म्हणून काम करण्याची संधी दिली. तर सगळ्यात पहिल्यांदा जर आम्ही कोणाला संधी दिली असेल तर ते मुस्लिम समाजाला दिली. याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतो. एवढंच करून आम्ही थांबलो नाही तर आज सगळ्यात जास्त निधी जो कधीही आणि कुणीही दिला नाही एवढा प्रचंड निधी आज मुस्लिम समाजाच्या विविध प्रश्न सोडवण्यासाठी दिला. आणि आताही मी तुम्हाला शब्द देतो, जो काही निधी लागेल, सागर विरकर पण नगरसेवक या ठिकाणी आलेले आहेत, जो काही निधी लागेल तो सगळा निधी समाजाला देण्याचा शब्द आज मी या पवित्र महिन्यामध्ये आपल्याला देतो. ही जगण्याची संकल्पना लक्षात घ्या. धर्म ही जगण्याची सुंदर अशी कल्पना आहे. त्याच्यामधून मनुष्याचं जीवन सुखी आणि समाधानी हो. मग कुठल्याही जाती धर्माचं असू द्या, ही एक संकल्पना आहे आणि त्याच्या उपासनेनं आपलं जीवन हे सुखी समाधानी होतं. माझी विनंती आहे की आज आपण नशिबान आहोत, या भारतामध्ये आपण आहोत ज्या ठिकाणी सगळ्यात सुरक्षित अशा पद्धतीचं जर प्रांत कुठला असेल आपला भारत देश आहे. ही आपली भारतभूमी आहे, याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे. त्यामुळं आज एक पवित्र महिन्यामध्ये जे युद्ध आहे तेही लवकरात लवकर थांबावं अशी अल्लाच्या चरणी आपण सगळ्यांनी प्रार्थना करावी आणि सगळ्यांना सद्बुद्धी द्यावी की शांततेनं आणि समाधानानं आयुष्य सुखी आणि समाधानी आपण जगू शकतो अशी आपण प्रार्थना करावी अशी विनंती करतो. पुन्हा एकदा आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी आलात त्याबद्दल धन्यवाद देतो. आणि कोरेगावकरांसाठी आनंदाची गोष्ट म्हणजे जे आम्ही प्रकल्प पूर्ण करायचं ठरवलं ते प्रकल्प लवकरात लवकर आमचे पूर्ण होत आहेत. येत्या 3 ते 4 महिन्यामध्ये आपले सगळे प्रकल्प जे आम्ही हातात घेतले सगळे पूर्णत्वास आम्ही नेतोय. त्याचा आम्हाला सार्थ अभिमान वाटतोय.
तारगावातील भटक्या समाजाच्या प्रश्नांवर लवकरच तोडगा, प्रशासनाची सकारात्मक भूमिका. खासदार नितीनकाका पाटील यांनी घेतली प्रशासकीय अधिकाऱ्यांची भेट. तारगाव तालुका कोरेगाव येथील गोसावी समाज तसेच इतर भटक्या विमुक्त समाजातील नागरिकांच्या विविध समस्यांबाबत सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन तथा खासदार नितीनकाका पाटील यांनी बुधवारी सायंकाळी जिल्हाधिकारी संतोष पाटील व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन यांची जिल्हाधिकारी कार्यालयात भेट घेतली. या भेटीत भटक्या विमुक्त समाजातील नागरिकांना भेडसावणाऱ्या मूलभूत अडचणींबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. विशेषतः या समाजाला चांगल्या नागरी सुविधा उपलब्ध करून देणे, घरकुल योजनेचा लाभ मिळवून देणे तसेच विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक असलेले जातीचे दाखले व इतर शासकीय कागदपत्रे सहज उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील व मुख्य कार्यकारी अधिकारी याशिनी नागराजन यांनी सर्व प्रश्नांवर तातडीने सकारात्मक मार्ग काढण्यात येईल तसेच भटक्या विमुक्त जमातीतील नागरिकांना विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला जाईल अशी ग्वाही दिली. या प्रसंगी सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन कांतीलाल पाटील, कोरेगाव तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष राजेंद्र घाडगे, किशोर गायकवाड, अक्षय नलावडे यांच्यासह तारगाव येथील पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.